उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंदच होणार. कोल्हापूर लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपतींचं सूचक वक्तव्य. कोल्हापूर 23 फेब्रुवारी 2024. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाची आपली रणनीती आखण्यास सुरुवात झालेली आहे. तर कुणाचे कोणते उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार याची चर्चासुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच कोल्हापूर लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांनी सूचक वक्तव्य केले आहे. मला उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंदच होणार आहे, असे वक्तव्य शाहू महाराज छत्रपती यांनी केले आहे. तर हे सांगत असताना त्यांनी असंही म्हटलं आहे की महाविकास आघाडीकडून अजून ऑफर आलेली नाही, मात्र ऑफर येण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी शाहू छत्रपती यांची भेट घेतली होती. तर महाविकास आघाडीची ऑफर येण्याची शक्यता आहे असं म्हणत शाहू महाराज छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण सगळे मिळून वाटचाल करूया असं म्हटलेलं आहे. आपल्याला निवडणूक लढवायची आहे का? इच्छा काय आपली? इच्छेपेक्षा अजून त्यांचं कार्य हे लिंकिंग व्हायचं आहे ना. अजून महाविकास आघाडीचं एकमेकाचं लिंकिंग व्हायचं अजून. आता म्हणजे होईल, बहुत काय प्रॉब्लेम येणार नाही. जर लिंकिंग झाली, व्यवस्थित जागा वाटप झालं तर आपण महाविकास आघाडीकडून लढणार का? ऑफर आली का? नाही, अजून तरी ऑफर नाही आहे मला, पण येण्याची शक्यता आहे. त्या दिवशी चर्चेमध्ये महाराष्ट्र चर्चेमध्ये हा विषय होता कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकी संदर्भात, कारण अनेक चर्चा बाहेर देखील त्या सुरू आहे. चर्चा काय होता ते तुम्हाला जास्त माहित हो माझ्यापेक्षा. अंदाज लोकांच्या मनामध्ये आहे की महाराजांनी उमेदवार करावी आणि निवडणूक लढवावी. सर्वसामान्य मतदाराचं असं मत आहे कोल्हापूरच्या. त्या दृष्टिकोनातून वाटचाल आपण करूया ना सगळे मिळून. शरद पवारांच्या पक्ष फुटल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह मिळाले, तुतारी चिन्ह मिळाले. त्यांना तुतारी चिन्ह हे मिळालेलं आहे. मिळालं ना आज. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळालं ना. मिळालंय नवीन चिन्ह घेऊन कशा प्रकारे वाटचाल असेल, काय वाटतं एकंदरीत? ते तिघांनी ठरवायचं आहे हो. तीन पक्षांनी. तुतारी वाजेल का येणाऱ्या निवडणुका? तुतारी कायमच वाजत असते सगळ्या कार्यक्रमांमध्ये, सगळीकडे चांगल्या वेळेस, चांगल्या इव्हेंटच्या वेळेस तुतारी असतेच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.